नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण विविध व्यक्तींच्या मुलाखती घेत असतो. त्यांच्या माध्यमातून ते व्यक्तिमत्व नेमकी काय आहे, कशा पद्धतीने समाजात काम करत आहे, कशा पद्धतीने आपली ती ओळख त्यांनी समाजामध्ये निर्माण केली आहे, यासाठी आपण यशोगाथा म्हणून या मुलाखती सुरुवात केलेल्या आहेत. परंतु आता सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे मालेगाव महानगरपालिका निवडणूक. या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार इच्छुक आहेत. त्यांनी केलेले काम, त्यांनी केलेली जनतेची सेवा आणि आता त्यांना जनतेमध्ये जाऊन या ठिकाणी खऱ्या अर्थाने मतदानाच्या माध्यमातून, निवडणुकीच्या माध्यमातून आणि येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक या पदाच्या माध्यमातून कार्य करायचं आहे. असेच एक व्यक्तिमत्व, आदर्श व्यक्तिमत्व आणि सोयगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ताराचंद अप्पा बच्छाव आपल्या सोबत आहेत. अप्पा, प्रथमतः मी आपले स्वागत करतो. नमस्कार, श्री गणेश शायनामा. नक्कीच. अप्पा साहेब, आज आपण दिलखुलास चर्चा करणार आहोत या मुलाखतीच्या माध्यमातून की ताराचंद अप्पा बच्छाव हे व्यक्तिमत्व कसं आहे, हे व्यक्ती काय आहे, या संपूर्ण आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा हा एक छोटासा उद्देश आहे. खऱ्या अर्थाने आपण सोयगाव ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 10 वर्षापासून म्हणजे मागील काळामध्ये सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहात आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघितलं तर आज माजी सरपंच आपण माजी सरपंच देखील होतात. या संपूर्ण कालावधीमध्ये नेमकी आपला तो कार्यकाळ कसा होता, त्या आपण केलेल्या कामाबद्दल काय समाधान सांगणार, काय व्यक्त करशाल? मी प्रथम प्रबंध भूमी न्यूजचं स्वागत करतो की त्यांनी माझी म्हणजे ह्या निवडणुकीत मला एक 2 शब्द लोकांसमोर बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी तुमचं पहिले आभारी मानतो. 2000 मध्ये भीषण दंगल होती, आपला भीषण दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळ काळात माझे 2 टँकर होते. त्र्यंबकराज जे आमचे चुलते होते, त्र्यंबक श्यामजी बच्छाव आणि राजभाई त्र्यंबक, आमचे चुलते नावाने त्र्यंबकराज टँकर होतं. त्या काळात इतकं भीषण दुष्काळ होता सोयगावमध्ये. त्यावेळी तर मी राजकारणात नव्हतो, पण मला समाज काम करायची आवड आहे. साहेब, आमची गाव विहीर म्हणून सोयगावची विहीर आहे, त्याच्यात मी पहिले पहाटे 5 ला उठायचो, तिथं 5 टँकर टाकायचो. एक टँकर 3000 लिटरचा, म्हणजे 3-5 15 लिटर पाणी टाकायचं. 8 वाजता घरी जायचं, आंघोळ करायची आणि परत टँकर भरायचं, गली गली पाणी वाटायचं. तर असं साहेब मी 2000 ते 2010 पर्यंत पाण्याचं टँकर चाललं माझं. त्यामधून म्हणजे लोकांनी मला भरभरून 2 वेळे विनोद केलं. एका वेळे माझ्या धर्मपत्नी ज्योती ताराचंद बच्छाव यांना 5 वर्ष आणि मला 5 वर्ष, आणि त्यानंतर मी लोकांमधून मी परत 10 वर्ष, असं 20 वर्ष निवडलो. मला लोकांची पावती मिळाली. 2007 ला मला सरपंच पद मिळालं. परंतु मी कधी भेदभाव केला नाही. आमचा राजवाडा असो, नाईक राजा, एक आमचं जुन्या काळात लोक बिलाटी म्हणायचे, बा आता आदिवासी वस्ती तिथं म्हणा, जुनं सोयगाव 7 आजही मला पाणीदानीचं म्हणतात. मला देशदूतवाल्यांनी मला पेपरवाल्यांनी नाशिकला बोलवलं, तिथं माझा सत्कार केला, मला तांबडपत्र दिलं. ही सगळी माझी आयडेंटिटी आहे कामाची. कुठेही वशिलांनी, कुठेही राजकारणी, काही नाही, असा माझा प्रवास चालू झालेला आहे. नक्कीच. आम्ही अनेक वेळेस ऐकलेलं आहे की आपल्या वाढदिवसानिमित्त आपण अनाथ मुलांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवत असतात. नेमकी ती भावना कशी आहे आणि नेमकी यामागे काय उद्देश, काय सांगतो? ती भावना अशी आहे, आपल्याला जे आपल्या घरातली मुलं असतात, आई, भाऊ, चुलते, काके, त्यांचं पुरा हट्ट पुरवतात. परंतु काय मला भगवानी ताकद दिली, मला अक्कल दिली की मी असं ठरवलं की घरात कोणाचाही वाढदिवस साजरा करायचा नाही. अनाथ मुलांचा एवढंच नाही की त्यांना ब्लँकेट, कपडे, लत्ते, जेवण खावण सगळं त्यांच्यातच केक कापतो. कोणतंही राजकारणी पुढारीने कोणतंही बोर्ड लावत नाही. नाहीतर आज विकास काम कमी किंवा आणि बोर्डच इतके असतात. आज मालेगाव आपलं बोर्ड वाईज होऊन गेलेलं आहे. बोर्ड वाईज काही झालं की बोर्ड लावायचा. ताराचंद अप्पाचा बोर्ड दाखवून द्या, कुठेही बोर्ड लावत नाही. त्या मुलांमध्येच वाढदिवस साजरा करतो. आणि एखादा आपल्या घरातला मुलगा हट्ट करतो आईबापांना मुलं की मला अंडे खायचे किंवा मटण खायचे, ते मुलं माझ्याकडे सांगतात की आप्पा आम्ही आदिवासी, आम्हाला कधीच मिळत नाही. मी त्यांना चंदनपरी सुद्धा एक बोकडा कापतो, त्यांना खाऊ घालतो. मला चालत नाही, परंतु त्या मुलांसाठी ते सुद्धा करतो. माझ्या घरी सुद्धा माहीत नाही आजपर्यंत, मी कोणाला माहीत नाही. परंतु जे मुलं माझी मित्र कंपनी, ते शाळेतले मित्र, तुम्ही पत्रकार आहेत, हे जे मी जे बोलतोय तुम्ही सहानिशा जाऊ शकतात. त्या शाळेवाले आता माझी वाट पाहतात की आप्पा कधी येतील आम्हाला आमंत्रण द्यायला. ते त्या मुलांना पायावर बसवणं, त्यांना गोड जेवण देणं, कपडे लत्ते, त्यांचे साहेब त्यांची अक्षरशः जन्माची भांडी असतात, मी स्टीलची भांडी त्यांना घेऊन दिले, ताट. म्हणजे मी एक उपकारी केले. मला भगवान माझ्याकडून करून घेतो, मला आवड येते. परंतु समाजापुढे आज दाखवायची गरज आहे
कारण की मला सुद्धा कुठं राजकारणाचं मी उभा राहिलो नगरपालिकेला तर मला आणखी 4 कामं लोकांची करावं लागतील. कारण की आज असे सत्ताशे शहाणपणी आहे. आज माझं 61 वय झालेले, एवढं कार्य करतो परंतु पद नसल्यामुळे मी एचा झेड झालेलो आहे. आज माझी एक किंमत होती पहिले, आज डायरेक्ट झेड आहे. झेड असो लाजवेल अशी माझी परिस्थिती आहे. परंतु आम जनतेचा माझ्या मागे पुरा पाठिंबा, पुरा आशीर्वाद आहे. हे माझं कार्य चालतच राहील. तुम्ही विचारण्यापेक्षा सप्तशृंगगड असते ते जे लोक जातात, ठीक आहे, रस्त्यावर सोनं मिळतं, जाजू परिवार वरण भात बुंदी देतं साहेब. परंतु आज माझ्या इथं 10-15 वर्षापासून महिलांना आंघोळची व्यवस्था राहत नाही. मी 4-5 महिलांना 500 रुपये रोज देऊन, महिला वेगळे पुरुष वेगळे, महिलांना आंघोळ बिंघोळ करून जेवण खावणं करून त्यांना सुरक्षित, दरवर्षी माझा हा कार्यक्रम असतो. त्यानंतर तुम्हाला गणेशकुंडाचं मी आंदोलन केलेलं आहे, सगळ्या गावाला मी वेळ मानून सांगेल कोणी केलेले. आजही मी पालिकेला दम देऊन 4 वेळेस साहेब माझा जीव गेला होता तिथं. परंतु पवनपुत्र हनुमान आणि शंकर भगवानचा मी भक्त आहे, मला काही आज आली नाही आणि ते गणेशकुंड करून घेतलं. आज मी पाहिलं असेल, आज मूर्ती जेव्हा नदीचं पाणी आटायचं, मूर्तीची विटंबना व्हायची, तिथे अक्षरशः कुत्रं घाण करत होते, तिथे आज मूर्ती सुरक्षित झाली. त्यामुळे ते सुद्धा माझं एक भरीव काम आहे गणेशकुंडाचं. नक्कीच. खऱ्या अर्थाने आपण आता जो उल्लेख केला की सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी भाविकांसाठी आंघोळीची व्यवस्था, विशेष करून महिलांसाठी ती व्यवस्था आपली असते, नेमकी त्याची व्यवस्था करणे का आवश्यक वाटलं, काय करायचं? याला कारण असं आहे, जे पुरुष असतात साहेब, ते पुरुष कुठेही काट्याकुट्याने जाऊन बसतात आडोशाला, महिला कुठे बसेल? आज महिलांचा मोठा प्रश्न आहे. आज मला तो जळगाव भुसावळ तिथून मुक्ताईनगरपासून महिला येतात, पायी पायी, पायात चप्पल राहत नाही आणि रस्त्याने सोनं मिळतात त्यांना खायला. परंतु लॉजिंगवाले त्यांच्याकडून 100 ते 200 रुपयाची पाण्याची बाटली भरून देतात आंघोळ करायला. आणि मग मी ते सगळं पाहिलं चित्र. तेव्हापासून आमची बोरिंग आहे, 5 इंची पाणी आहे, 24 तास पाणी येतं, वरून शॉवर आहे, आंघोळीला शॅम्पू असतं, सगळी वस्तू आणि सिक्युरिटी असते महिलांची, की महिला बाजूला पुरुष वेगळा. तर एक मोठं भरीव कार्य आहे. तुम्ही त्या गडावर विचारा, त्यांना सोनं मिळतं खायला साहेब, पण आंघोळायला मिळत नाही. त्यांना आंघोळ झालं, त्यांना इतकी शांती इतकी तृप्ती मिळते की ते म्हणतात, आप्पा आम्ही तुझी आंघोळ केली आम्ही घरापर्यंत डायरेक्ट पळत जातो म्हणे, की आमचा पुरा थकवा निघून जातो. हे कार्य जो म्हणतो माझ्या जीवाजीव आहे, हे कार्य असे झाले. हे सामाजिक म्हणजे काम आता थांबणार नाही. नक्कीच. खऱ्या अर्थाने श्री सप्तशृंगी माता मंदिर वणीगड म्हणतात की 3.5 शक्तिपीठांपैकी ते आद्य शक्तिपीठ असलेलं हे देवस्थान आणि चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने मोठी जत्रा त्या ठिकाणी भरत असते आणि त्या जत्रेसाठी अनेक भाविक 100-200 किलोमीटरवरून पायी प्रवास करून माता भगवतीच्या दर्शनासाठी पोहोचत असतात आणि त्या दरम्यान केलेली आपली सेवा नक्कीच कौतुकास्पद आहे. त्याच पद्धतीने आपण कोरोना काळात देखील अनेक रुग्णांची मदत केलेली आहे, जनतेची सेवा केलेली आहे. तो एकंदरीत कोरोनामधला अनुभव कसा होता, काय सांगा? कसं आहे, माझ्यासोबत एकदम सर्वसामान्य जनता असते. आम्ही सगळे मित्र कंपनीने एक चला एक रेशनचा गहू ना लोकांना पोचायला पाहिजे. गहू घेतला 2-3 क्विंटल, तांदूळ घेतला, कांदे घेतले. आमचे धर्मानारायण शेवाळे आमचे अतिभाऊ आहेत, त्यांच्याकडून मी 2 ट्रॅक्टर कांदे बनवून आणले. वजीरखाडे आमचे भाऊबंद आहेत डॉक्टर शिवनाथ बच्चाव, त्यांच्याकडून मी फ्लावर कोबीचे ट्रॅक्टर बनवून आणले आणि सगळे वाटप केले. त्यानंतर साहेब वाटप करताना माझा 1 वर्ष माझ्याकडे पैसा पुरला. हा सगळा पैसा संपला. मी माझं सर्व्हिस सेंटरवरून सॅनिटायझर टाकलं आणि तिथून जे वाहन आहेत मला येतले त्या वाहनावरून सॅनिटायझर टाकलं, म्हणजे जेणेकरून आपल्याकडे रोगराई पसरणार नाही. परंतु मी केलं हे कधीच कोणाला सांगितलं नाही. आणि हे कार्य आणि हे करत असताना डॉक्टर महाले साहेब आज पण आहेत माधुरी हॉस्पिटल, डॉक्टर डांगे, हे म्हणे आप्पा तुम्ही 15-20 स्कोअर वाढले पेशंट कुठून घेऊन येतात, तर आणि हे तुम्हाला काही होत कसं नाही साहेब. काय आई तुझं माझी ताकद असेल, कधीच मास्क लावला नाही, मला कोरोना झाला नाही. आमचे चांगले चांगले नेते आणि पुढारी आणि कार्यकर्त्यांना कोरोना झाला, मला खोकलाही आला नाही. खोट म्हणतो मी तर म्हणतो हे वाहने आई कोरोना मी मानत नाही, कारण मला काही झालं नाही. आणि मी कुठे जायचो ICU मध्ये डॉक्टर डांगेचे महाले डॉक्टरचे हात धरून पाय धरून 10 पेशंट राजे सोयगावचे की त्यांना डायरेक्ट शिपा चालून गेले होत्या. त्यांना 4 मुलं. मी रडलो की साहेब हा हे माणूस गेल्यावर त्यांना यांचं मुलं कोण सांभाळेल. ते लोक तुमच्याकडे हजर होतील आणि इथे एकही शब्द चुकला तर तुम्ही विचारून घ्या, ते लोक आज बी यायला तयार आहेत. असे मी 530 पेशंट क्लिअर करून आले. एवढंच नाही साहेब, त्यांना फुल पिळा घालून वाजा घालून घरी घेऊन आलेले आणि कधीच वाजा गजा केला नाही, काही नाही. आणि ते एकदम आनंदात आहे सगळे लोक. पण आज तुम्हाला आशीर्वाद मिळतोय, बाकी काही नाही. मला त्याचा आनंद आहे. राजकारणात चालू रे, सत्ता येईल जाईल, पद मिळेल मी पालिका नगरसेवक येईल, पण माझं कार्य चालेल हे चालू राहणार आहे. परंतु मी केलं, मी म्हणणार आहे. परंतु आज चमको होऊन गेलेले, जो बोलेल त्याचा गहू विकला जाईल, जो बोलेल जो विकेल त्याचा कोळी विकला जाईल, बोलेल गहू विकला जाणार आहे, अशी परिस्थिती माझ्या आले. म्हणून मला तुमच्यासमोर आज मला सत्य घटना सांगावं लागते.
खऱ्या अर्थाने आपले सामाजिक कार्य आणि केलेले जे कामाची पावती आहे नक्की जनता आपल्याला दिलंच, त्याबद्दल काही शंका नाही. सुदामनगर मधील एक किस्सा आम्हाला असा आठवतो की ते विधवा महिलेचा एक संसार उद्ध्वस्त झाला होता. तिचं घर इलेक्ट्रिसिटी किंवा इतर कारणाने काही जळालेलं होतं. नेमकी काय तो किस्सा होता, त्या ठिकाणी आपण भरीव मदत देखील केलेली आहे. नेमकी काय सांगाल त्या प्रसंगाविषयी? शॉर्ट सर्किटनं घर जळालं. काहीतरी सकाळी 7-8 वाजता मला फोन आले. मी ताबडतोब 1 नाही 2 गाड्या तिथे हजर केल्या. तहसीलदार साहेबांना सांगितलं, यांना सांगितलं, ग्रामसेवकला, तलेट तात्याला की ताबडतोब पंचनामा करा. त्यांनी पंचनामा केले, परंतु सरकारी मदत 12 महिने थांब म्हणतात. त्यांनी काही मदत दिली नाही. मी ताबडतोब तिथे जागेवर जाऊन 15-20 हजाराचा किराणा बाजार भरून दिला. त्यानंतर भांडे घेऊन दिले, मीटर जळालं मीटर करून दिले साहेब, 90 मीटर फिट करून दिलं. एवढंच नाही तर घरकुल योजनेमध्ये त्यांचा पाणी लागत घर बी चालू आहे. मला खेद हे वाटतो, तर मला उमेदवारी का करायची याचं मूळ कारण तुम्हाला आता सांगतो. पक्षाचे 4, विरोधी पक्षाचे 4, 8 अपक्ष 2-3 असे 10-11 उमेदवार निवडणुकीला उभे होते. 4 निवडले, बाकी पडले. एकही तिथं नगरसेवक पोहोचला नाही की त्या महिलेत विधवा महिला आहे, तिला 4 मुली आहेत, की काय सापसंस्कार केले नाही. तुम्ही जाऊन तिथे विचारू शकतात हा सगळा संसार कोणी केलेला आहे. मी परत सांगतो की उपकारी बोलून दाखवत, परंतु हे लोकांना माहीत पाहिजे कोण करतं काय करतं. म्हणून मला उमेदवारी काय पाहिजे, का पाहिजे यासाठी. यांची जबाबदारी नव्हती का फक्त निवडणूक आली का फक्त उमेदवारी करायची. विधवा महिलेचं घर जाऊन खाक झालं. त्या बाईने 4 दिवस जेवण केलं, रडायची ती बाई. तिचे सगळे हसून मी पोचले. तुम्ही केव्हाही जाऊ शकतात सुधानगरमध्ये. आणि आधी तहसीलदार साहेब सोनवणे यांनी 1 रुपया दिला. आणि मी पॉवर हाऊसकडे अर्ज केलेलं आहे, मालेगाव पॉवर हाऊस, की एका मुलीला 5-50 हजार बी दिले, एखादा ₹1,00,000 तिचं आयुष्य चांगलं होऊन जाईल. तिला 4 मुले आहेत, परंतु त्यांनी पण वरती हात करून दिला. आणि हे माझ्यापर्यंत मी जेवढं असेल तेवढं मी करत राहतोय. हे तुम्ही कधीही जाऊ शकतात. ही फेकाफेकीने आहे. माझं एक तंतोतंत खरं असतं. नक्कीच. आपण एक सगळ्यात महत्त्वाचा विषय तुम्ही आता मागे बोलताना बोलले की गणेश कुंडा संदर्भात. सोयगाव येथे गणेश कुंड मिळण्यासाठी मोठे आंदोलन आपण त्या ठिकाणी केलेले होते. त्या आंदोलनाचा एकंदरीत अनुभव कसा होता आणि त्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आपला अनुभव काय होता, काय सांगा? आंदोलनचा विषय असा होता साहेब, 7-8 वर्षापासून जे नदीचं पाणी हटायचं, अक्षरशः कुत्रे त्याच्यावर पिसाब करायचे, इतकं वाईट गोष्ट होती. मग तिथं आमचे सगळे नगरसेवक असतील, JP बच्चा असतील, मी स्वतः असो, निलेश दादा, आमचे उपमहापौर, असं आम्ही सगळे टीम मिळून ते मूर्त्या ट्रॅक्टरमध्ये भरायचो, नदीत खड्डं करायचं आणि ते बुंदायचं. हे असं किती दिवस चालायचं. मग मी आंदोलनाचा पवित्रा घेतला, मी माझा जीव दावणे लावून दिला. गणेशकुंड झालंच पाहिजे. आजही गणेशकुंड झालं, आनंद आहे. परंतु ते कॉन्ट्रॅक्टर माझ्या नावाने शिवाय देतात. ते कॉन्ट्रॅक्टर म्हणजे आपण आम्हाला 1 रुपया मिळाला नाही अजून. आम्ही तुमच्या भरोसाने, तुम्ही दम द्यायचे, माझा जीवाचं कमी जास्त करून घेईल. गणेशकुंड भव्य आलं साहेब. ह्यावेळी मालेगाव शहरात एकूण सगळ्या मूर्त्या 4,000 आल्या आणि सोयगावात एकट्या 10,000 आल्या. अरे वा. मग त्या मूर्त्या करत असताना साहेब, आलेला अतिथी तेव्हा भव. तर आपल्या शहरात आपल्या गावात कोणी आलं तर साहेब आम्ही पहिले स्पेशल चहा आलेल्या प्रत्येक माणसाला, बिस्तरी पाणी बॉटल, जारचं पाणी नाही, त्यानंतर बुंदी, मसाले भात, व्हेज, त्यानंतर चटपट चिवडा. चांगल्या करोडपतीच्या घरचे महिला पुरुष सुद्धा मस्त बसून नाश्ता करायचे. एकदम मस्त कार्यक्रम झाला. आमचे 5 क्विंटल मसाले भात होता, 5 क्विंटल बुंदी होती, चिवडा होता, चहा होता पेशंट. माझ्या मैशीला सांगितलं 4-5 वेळा लावून घे आणि दिवसभर त्यांनी फक्त चहा बनवला. असं भव्य कार्यक्रम झाला. अच्छा, म्हणजे गणेश कुंडामध्ये जे विसर्जन करायला भाविकांसाठी त्यांना अन्नदानाचे म्हणजे भाविकांचं नाही, की जेणेकरून यांना कळायला पाहिजे की सोयगावला आल्यावर आपण जे काहीतरी अल्पहार करून येऊ शकतो, बाबा घेऊ शकत नाही. एकदम एन्जॉय केला लोकांनी. मस्त नदीचं नितळ पाणी होतं, मस्त फॅमिली बसायची, नाश्ता करायची आणि सगळेजण मला आशीर्वाद द्यायचे. आणि आप्पा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ आहे, पुढच्या वेळेस तुम्ही न करू पाहिजे असे आशीर्वाद द्यायचे. पण कोणी कोणाकडे रुपये मागितला नाही. हा म्हणजे माझ्या मित्र कंपनी दिला, एक लकडी दसका पाहिजे, सगळ्यांनी दिले तरच कार्यक्रम होतो. पण नक्की माझ्या खिशाला मला चट्टी बसते, आर्थिक कायम आणि इन्कम सोर्स माझा झिरो आहे. म्हणून माझ्या घरची मला बोलतात की सगळं तू वाटोगर टाकलेलं आहे, सगळ्या घरातलं वाईट टाकणं लोक असले. हा ना म्हटलं आपला नशिबात जे ते म्हणजे आपले असं चालू आहे साहेब. नक्कीच. खऱ्या अर्थाने एक प्रश्न असा उपस्थित राहतो या ठिकाणी की जेव्हा आपण सरपंच म्हणून कार्यरत होता तेव्हा सोयगाव ग्रामपंचायत होती. कालांतराने ही सोयगाव ग्रामपंचायत महानगरपालिकेमध्ये विलीन झाली.
महानगरपालिकेमध्ये विलीन झाल्यानंतर जे काही सोयगावचे मूळ प्रश्न होते, तिला काही ब्रेक बसला का, विकास कामांना काही अडचणी आल्या का, किंवा अनेक प्रश्न असे उद्भवले असतील की जे ग्रामपंचायत स्तरावरतून पॉसिबल होतं, परंतु मग महानगरपालिकेमध्ये विलीन झाल्यानंतर गावाकडे दुर्लक्ष झालं का, काय वाटतं? 100% दुर्लक्ष झालं. आम्ही ही ग्रामपंचायत म्हणजे नगरपालिका मागत होतो मोसम पुलापासून इकडे, कारण की आजही 80% जे निधी जो महसूल आहे तो सोयगावून जातो. आणि सगळं काय इकडे आई मला तिकडे बाप मेला. परंतु एवढे नक्की नामदार दादासाहेब भुसे साहेब यांचा जो निधी आहे, जो आमदार निधीपासून ते मंत्री साहेबांपासून जे सगळे विकास कामं 99% साहेबांच्या निधीमधून कामं झालेले आहेत. पंचायत नगरपालिकेतून काहीच नाही झालेले, काहीच नाही. मग एवढे एक नक्की मला अभिमान आहे. मी सरपंच असताना 55 कर्मचारींना मालेगाव शहरात घालून दिलं. अच्छा. नाही तर मुली मिळायच्या नाहीत. आज प्रत्येकाचे लग्न झाले. आनंद वाटतो त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून की त्यावेळी मी हे पाहिलं नाही की चला त्यांचा फायदा होईल. 55 कर्मचारी टाकून दिलेले. आज प्रत्येकाला 40, 50, 55, 60,000 पगार आहे. तेवढं मला आनंद वाटतो की आपण काहीतरी जीवनातून केलेले. परत एकदा सांगेल की जे ही आज विकास कामं आहेत सोयगावमध्ये, नगरपालिकेचे झिरो आहेत. नगरपालिका ते गणेश कुंडाचे पैसे ते मला हाय देतात साहेब. गणेश कुंडाचे ठेकेदार मला शिवाय देतात, रात्री फोन करतात. त्यांचे पैसे पालिका देऊ शकत नाही. बरोबर. आणि थोडंसं राजकारण घुसून गेलेलं आहे. कोणी म्हणतं आयुक्त साहेब RSSचे आहेत, कोणी म्हणतं भाजपचे आहेत. जातीवादपणा चालू आहे. सोयगावात विकास झिरो आहे नगरपालिकेचा. कामं केले तर पैसे मिळत नाही. परत एकदा सांगेल, नामदार दादासाहेब भुसे साहेब मंत्री महोदय यांच्या माध्यमातूनच जो बी विकास झालेला आहे, 99%, 1% फक्त पालिका. ते मी आता 3.5 वर्षापासून ब्रेक लागले, आता लागल्या काय निवडणुका. पण आयुक्त साहेबांना विनंती आहे तुमच्या माध्यमातून की थोडंसं ते बाजूला ठेवा आणि काहीतरी रडगाणं बंद करा. आणि थोडंसं या ज्या काही लोकांची बिलं थांबलेले आहेत, मी काही कॉन्ट्रॅक्टरांचा टक्केवारी नाही घेत, एखाद्याने सांगून द्यायचं. परंतु जे कॉन्ट्रॅक्टर जे कामे केले ना साहेब, ते रडतायत. त्यांनी 2-2, 3% व्याजाने पैसे आणलेले, त्यांची बिलं थांबून गेले. मग पैसा गेला कुठे? 3.5 वर्ष जर तुमचं नगर तुमचं इस्टिमेट करून पैसे खायला नाही तिथं, मग पैसा जातो कुठून? पहिले पालिकेत नगरसेवकांच्या कानावर टाकायचे, काही झालं का नगरसेवक बिलं काढून जातात. आता 3.5 वर्ष जर नगरसेवक नाहीत, मग हा निधी जातो कुठे मग एवढा? ते जेवढं आयुक्त साहेबांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे, जे काही जे लोक आहेत, जे गरीब जे 2-3% खाली त्यांची बिलं द्या, तरी फार मोठं उपकरून जातील. नक्कीच. आपण खऱ्या अर्थाने विकास कामांबद्दल आपली या ठिकाणी चर्चा झाली आणि आपण केलेल्या सामाजिक कार्यांसंदर्भात देखील चर्चा झाली. खऱ्या अर्थाने या ठिकाणी विशेष उल्लेख करावा असं वाटतो की जे काही विद्यार्थी आहेत त्यांना शालेय साहित्य वाटप असेल किंवा त्यांना त्या ठिकाणी काही गोड चॉकलेट्स वाटप असेल, दर 4 महिन्यांमध्ये आपण प्रत्येक शाळेमध्ये जाऊन हा उपक्रम करत असतात. नेमकी यामध्ये नेमका उद्देश काय आणि काय सांगा? तुम्हाला सांगतो, सामाजिक आवड म्हणून, बाकी काही नाही. तुम्ही हे बी म्हणाल म्हणजे आपण एवढं कार्य करतो, पैसे आणतो कुठून, हे बी महत्त्वाचं आहे. कारण की काय आहे साहेब, मी छोटे मोठे व्यवहार करतो, त्याच्या माध्यमातून तुम्हाला जर मिळाले 5-50 हजार, तर माझे 4-5 जोडीदार आहेत, त्यांचे हिस्से त्यांना देऊन देतो. मला जे बी मिळाले 15-20 हजार, त्याच्या माध्यमातून आता तुम्हाला तुम्ही प्रत्येक शाळेत जा. हे प्रत्येक शाळेत दर 4 महिन्याला चॉकलेट, ती पण क्वालिटीची 1 नंबर राळगाव कारखान्याची चॉकलेट. त्यानंतर त्यांना पॅड जे असतं पुस्तकाच्या खाली ठेवायला, त्यानंतर कंपास पेटी, चांगल्या दर्जाची कॅडबरी, दर 4 महिन्याचा कार्यक्रम चालतो. कोणाला माहिती नाही, परंतु हे चालू आहे माझं. पण हे बी नक्की साहेब, हे जेवढं कामांची यादी जर पाहिली तर कमीत कमी हा पैसा येतो कुठून मसाला आप्पाकडे एवढा. एखाद्याला माझ्या मागे लोक लागून जातील, आप्पाचं पाहून लागेल कुठे काही कारभार चालू आहे का. पण तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतो, माझा एखादा महिन्यात व्यवहार होतो 5-50-60 हजाराचा. त्यामधून मला सामाजिक कामाची आवड आहे. मी एक नया पैसा घरी देत नाही. माझे घरचं फक्त इका फुका चालू आहे, बाकीचं काही नाही. माझ्या गाडीला पेट्रोल राहत नाही. मला चांगलं माहिती आहे, जे वया पुस्तक वाटत होते आहे ते 2-4 डोके सिंडिकेटवाले, आज त्यांच्याकडे 100 कोटीच्या प्रॉपर्टी झाल्या, 50 लाखाच्या गाड्या. त्यांनी 1 कोटीची गाडी मला काय घ्यायचं नाही. पण दुर्दैव असं आयला, जो जनतेचं काम करतो, सामाजिक काम करतो, त्या माझ्या गाडीला पेट्रोलला पैसे राहत नाही. चला ठीक आहे, हे आपलं भोग म्हणा, परंतु माझं सामाजिक काम असंच चाललं राहील. आणि प्रबंध न्यूज कायम आवाज उठवतं. फक्त तुमच्याकडून आम्हाला आशा आहे, जनतामध्ये पोच करा आमच्या या वेदना. आणि मग मला नगरपालिकेची उमेदवारी का नको? आता मुख्यच बोलायला गेलं, आमचे काही उमेदवार मागच्या वेळी निवडून तिकडे गेले आजोबाबाकडे, परत आता आले आमच्या परत तिकीट.
काही मंचीकडून उभे नाही, काही निवडले परत त्यांना उमेदवारी, आणि ताराचप्पा कुठे मॅनेज होत नाही, कुठे पैसे खात नाही, कुठे टक्केवारी मागत नाही, आणि जे नगरसेवक निवडतात तेच कामं करतात. ही कुठली पद्धत आली मालेगावात? पहिल्याची नव्हती पद्धत. कार्यकर्ते पापलेट वाटतात, त्यांना कामं द्या ना. आता ही कुठली पद्धत आली? नगरचे जो होतो तोच कामं करतो. तो म्हणतो मी 50 लाख खर्च केले. अरे बाबा, तुला कोणी सांगितलं 50 लाख खर्च करायला? नगरसेवकचा अर्थ काय? नगर म्हणजे हा एरिया आपला कॉलनी, याचा सेवक म्हणून तू उभा राह. तुला कोणी सांगितलं 50 लाख खर्च कर? मग तू 50 लाख खर्च करतील 2 कोटी काढशील का? तर हे सुद्धा माझा आरोप आहे. यापुढे जोही नगरसेवक राहील त्यांनी 500 रुपये स्टॅम्प लिहून द्यायचं. जे बी नगरपालिकेच्या माध्यमातून कामं होतील त्यांनी कार्यकर्त्यांना द्यावे. माझा पाठिंबा आहे. ज्याने मला तिकीट मिळालं तरी माझी मी दावेदारी करतोय, पण शेवट मंत्री महोदय त्यांच्या हातात आहे, आणि शेवट साहेबांचा आदेश हा अंतिम आहे. त्यांना पण आम्ही अडचण मानणार आहे, परंतु मी तिकीट का मागायचं नाही? या माध्यमातून मी माझे केलेले कामं तुम्हाला सांगितले. यातून एकही काम चुकीचं असेल तर तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करू शकता. म्हणजे आप्पा, तुम्ही मला खोटी माहिती दिलेली, याच्यातून एकही किंतु परंतु असेल तर. नक्कीच. आप्पासाहेब, आता महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात आपण या ठिकाणी इच्छुक आहात. ग्रामपंचायतमध्ये आपण कार्यभार केलेला आहे. गेल्या 20 वर्ष आपण त्याचे सदस्य होतात. 2 पंचवार्षिक बिनविरोध आणि 2 पंचवार्षिक आपल्याला जनतेने निवडून दिलं होतं, आणि त्याचबरोबर आपण सरपंच म्हणून देखील पदभार स्वीकारलेला आहे. तो अनुभव आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच आहे. तर नगर पालिकेमध्ये आता उमेदवारी आपण करत आहात, म्हणजे ग्रामपंचायत, सरपंच ते नगरसेवक, हा प्रवास कसा बघतात आपण? म्हणजे सरपंच पासून आतापर्यंत नक्कीच, म्हणजे सरपंच म्हणून आपण काम केलेलं आहे, आणि त्याच पार्श्वभूमीवर आज नगरसेवक पदाची आपली या ठिकाणी इच्छुक उमेदवार म्हणून पुढे येत आहात. तर कोणकोणते कामं आहेत जे जनतेच्या सेवार्थी आणि त्या शेगावसाठी विकासात्मक दृष्टिकोनातून प्रभाग कोणता असेल आपला? 2000 आमची 10 लाख ग्रामपंचायत जमा झाली. 11ला आमची जिल्हा परिषद बंद झाल्या, पंचायत बंद झाल्या, ग्रामपंचायत बंद झाली. पालिकेच्या 2 झाल्या, दोन्ही म्हणून बाप्पा बच्चा यांच्यात घरात गेल्या. त्या जागेवर मी दावेदार होतो. तर आता तिथून सत्ता अशी शानपण नाही साहेब, कारण की कसं सत्ता राहिली तर लोक जवळ येतात. आता 2011 पासून रिकाम आहे. म्हणजे ते 11 म्हणजे ते 9 आणि 5 14-15 वर्षापासून. बरोबर. म्हणजे रामाचा 14 वर्ष वनवास बी झाला तर चालेल. आता 14 वर्ष मी रिकामटाच आहे, आणि खर्च कमी नाही माझा. खर्च चालूच आहे. खर्च अजून नाही, कमी नाही, खर्च चालूच आहे. पण जे कामं पाहिजे होते माझ्या सत्ता राहिली असती तर माझ्या माध्यम जे कामं झाली असती. मला गणेश कुंड जे केलं ना साहेब, हे वेळा मानवी सांगेल कोणी केलं, परंतु आमच्या गावाच्या लोकांनी इतका त्रास दिला. गणेश कुंड धुतले नाही, लोकांची कानं भरून कामच बुजले नाही. ते कसं केलं ते मला तुझा भवानी आई तुझा म्हणे मला ताकद दिली बनवून घेतलं मी. परंतु आज तिथं संरक्षित भिंतची गरज आहे. आता यंदा इतकं पाणी आलं होतं ना, चालू होतं वाहून चालू होतं गणेश कुंड, वाचलं ते. तर माझ्या हातात मी नगरसेवक राहिलो असतो तर मी साहेबांमागे, आयुक्त साहेब, मंत्री साहेबांमागे लागून एक संरक्षित भिंत करून घेतली असती. तिथे एक कमान केली असती. आणि आज सगळ्यात मोठं तिथे दारूचा अड्डा झालेला आहे. म्हणजे मला चॅनल समोर सांगायला 10 होतं साहेब, रात्री आतरून घेऊन येतात लोक, तिथं झोपतात. अवैध धंदे चालू आहेत. डिपार्टमेंटला सांगून कटावून गेलो. डिपार्टमेंट ऐकत नाही. डिपार्टमेंटला फक्त जिथे पत्तेवाला क्लबला जिथे रेट करायला मिळाले, जिथे काही अवैध एका घरामध्ये कोणी बाई माणूस सापडलं तिथं जातात, तिथं कोणी येत नाही. 100 अर्ज आहेत माझ्या छावणीला. तिथं अवैध धंदे चालू आहेत. दारूच्या बाटल्या अजून तुम्ही पाहून घ्या, तिथं दारूच्या बाटल्या अवैध धंदे चालू आहेत. म्हणून तिथं संरक्षित भीत करून तिथं कुलूप लावलं. पालिकेच्या ताब्यात एक, आणि ते शेजारी काही माळेवाले शेतवाले त्यांचा जाण्याचा रस्ता आहे, त्यांना एक चावी देऊन देऊ आपण. परंतु तिथं संरक्षण भिंत आणि कंपाऊंड करण्याची गरज आहे. आज मी नगरसेवकाला साखर करून घेतलं असतं. तुम्ही मला प्रश्न विचारला म्हणून मी सांगितलं माझ्या हातात जसं तर ते केलं असतं. आजही आमचा जो मंगलमूर्ती स्वप्नमूर्ती जो भाग आहे मालेगापासून म्हणजे स्वयं लांब आहे, तिकडे रस्ते नाहीत. तिकडे हक्काचे लोक सांगतात. मी सांगतो नीलं जातात हातात आहे, मन बापूच्या हातात आहे, माझ्या हातात काय? त्यांना फोन लावा, ते 100 बोलावा, एखादा म्हणून उचलत नाही. त्याच्यामुळे माझे हे जे खनखद आहे, तर मी नगरसेवक झालो ते हे जे काही लोक आहेत आणि जे माझे काही कानाखालचे जे गरीब लोक आहेत ते फक्त माझ्याकडे येतात. बरोबर. आणि यांच्याकडे ते सगळे ते 12-14 लोक आहेत सिंडिकेट. माल्यावर त्यांनी काही सिंडिकेट ठेवून घेतले. हे 12 लोकांनी फक्त कामं घ्यायचे, बाकीच्यांना लयात लावून टाकायचं असं त्यांनी ठरवलंय. तर मी जर नगरसेवक झालो तर मी 100% या लोकांना न्याय देईल आणि सोयगावचा काही अपूर्ण विकास राहिलेला आहे तो पूर्ण करेल. नक्कीच. परंतु आज निवडणूक म्हटली की पैसा, जे राजकारणात पैसा, शक्ती वळवण्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा असतो. या सर्व आव्हान आहेत. प्रभाग आता मोठा झालेला आहे. तुम्ही आता म्हणताय 14-15 वर्ष या ठिकाणी आपल्याला झालेले आहेत.
या 15 वर्षामध्ये नवीन मतदार या ठिकाणी निर्माण झालेले आहेत, म्हणजे मतदारांची संख्या देखील वाढलेली आहे. तर ह्या संपूर्ण गोष्टी असताना निवडणूक लढवण्याचा आपण ते काही त्यास मनी बाळगलेलं आहे, ते संपूर्ण कसं आपण हँडल करायचं का? बरोबर, तुम्ही चांगला प्रश्न विचारला. सामाजिक काम करत आहे लोकांना, बाकी सामाजिक आमची गरज म्हणजे ते विसरून जातात, तुमचं म्हणणं बरोबर आहे. परंतु बऱ्याच लोक आता मला म्हणतात आप्पा तुम्ही भरा आम्ही तुम्हाला देऊ. आपल्याला माहिती आहे निधी देऊन देऊन लाख 2 लाख 3 लाख 4 लाख आज लोकांची अशी येऊन गेलेली आहे. तुम्ही काय केलं 12 वर्ष काम त्याला आणि किंमत, तुम्ही आम्हाला रात्री काय देणार आहे? बरोबर. मला 2 प्लॉट आहेत. एक प्लॉट माझ्या मुलीच्या लग्नाला विकला मी, कोणाकडे रुपये मागितला नाही आणि काही गरज बी नाही. माझी मुलगी आहे, मलाच करावं लागेल. तसं मी एक प्लॉट ठेवलेला आहे निवडणुकीसाठी, तो विकून टाकेल, तो विकून निवडणूक लढेल. म्हणजे तुम्हाला मला माहिती आहे ना निधी किती देतील, 2 3 4 लाख किती देतील लोक, काय त्यांच्याकडून मागायचं, आपण त्यांना त्रास द्यायचा. तर मी एक प्लॉट विकून निवडणूक. मग तुम्ही विचारला प्रश्न बरोबर, काही लोक बापाकडे काय कुठं आणि पैसा, अरे प्लॉट विकत सांग एवढं काय जायचं ना, आणखी एक प्लॉट विकून टाकू. परंतु 27 शहाणपणे हे मला शिकायला मिळेल. मी ए माणूस आहे. सोयगावात 2004ला भगवा झेंडा मी लावलेला आहे. हा, आणि तेव्हापासून कृपा बळकट काम झालेले. पण मी आज झेड झालेलं, झेड माझं 100 वय आहात, हे पांढरे असे नाही झालेले, कलरही मारला याला 61. आता माझा 62वा वाढदिवस आहे 1 तारीखला. पण वाईट वाटतं या गोष्टीला की आपण काहीच कमवलं नाही बा. घरचे बी बोलतात मला, शिवाय देतात. पण ठीक आहे, चला भगवान पाहतोय, परीक्षा पाहतोय. नक्कीच. आपण बघितलं तर एक शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून आपण या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहात. शालेय शिक्षण मंत्री नामदार दादासाहेब भुसे यांचे आपण शालक देखील आहात आणि त्याच पद्धतीने आपण त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिलेले आहात. त्यांच्या संपूर्ण निवडणूक प्रचार यंत्रणा असेल किंवा शिवसेने वाढीसाठी आहे, आपण भरपूर प्रयत्न केले आहेत. आज त्यांच्याकडे उमेदवारीची मागणी करताना काय सांगाल? नामदार दादासाहेब भुसे ज्यावेळेस 2004ला निवडले त्यावेळेस साहेबांनी आम्ही 7 भाऊ आहेत, 7 भाऊंना आम्हाला बोलून घेतलं, मी समाजासाठी काम करेल, माझ्याकडून तुम्ही कोणची अपेक्षा करू नका, तुम्ही कुठेही जाऊ शकतात आणि जे हिरेंनी केले मी ते करणार आहे. प्रशांत दादा मंत्री होते, मी तेव्हा होतो दादांचं 2 ते 2003 पर्यंत. प्रशांत दादांचे जे साले विजय राजे शिंदे PA आणि राजेश शिंदे PA, दोघी साले चुलत साले. तसं मी जयराजी आम्ही साले चुलत साले. साहेबांनी सांगितलं हिरेने जी चूक केली मी ती करणार नाही, आम्हाला तो गर्व आहे. ठीक आहे, ते होऊन जातं म्हणून जे होईल ते. पण साहेबांनी सांगितलं होतं माझ्याकडून तुम्हाला काहीच अपेक्षा नाही. मग माझ्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे हिरेंमध्ये? बरोबर. आणि आम्हाला 7 अभिमान आहे असे आम्हाला दाजी मिळाले, मेवणी मिळाले. म्हणून पिक्चरचा डायलॉग आहे, जो जिजाजी बोलेंगे वो साला करेगा. माझा जरी एवढा संताप आहे पण शेवटच्या क्षणी साहेबांनी सांगितलं बैस रे खाली, तर मला बसावं लागेल. बरोबर. कारण की मला शेवट आमचं कुटुंब, मला फॅमिली महत्वाची. आज साहेबांमागे पुरं फॅमिली कुटुंब नातेवाईक होते आणि ते ठीक आहे, ते बाकीचं पुरं होतच सगळं दैवत. काही उमेदवारांचे नाते कोणी नव्हतं कोणी ठिकाणावर, आई कुठे, बाप कुठे, भाऊ कुठे, मग आई कुठे. त्याच्यामुळे आज साहेबांचं पुरं नाटक होतं मागे भक्कम. बरोबर. आज 7 साल आहेत, आम्ही 7 साले होते, असे 70 साले साहेबांचे रक्षक म्हणून सोयीवर काम करतात. म्हणून त्यांना 50 वर्ष आज बी मरण नाही. मला निवडणूक तिकीट दिलं नाही दिलं पण तरी आम्हाला अभिमान आहे, आमची कॉलर ताटून जाते जेव्हा साहेबांचं नॅशनल टीव्हीवर येतं. आज तर इकडे तिकडे मोदी साहेबांसोबत आणि अमित शहा साहेब दिसतात तर आमची कॉलर ताट होऊन जाते. हे तर आमचं रडगाणं चालू राहणार आहे. पण आमचं शेवट जेव्हा मुलाला भूक लागली, आईला कळेल तेव्हा तर मुलगा रडेल, तो आईला कळेल ना याला भूक लागली, रडेल तर आम्ही रडतोय साहेबांचं. दिले तर ठीक आहे, नाही दिले तरी ठीक आहे, काही विषय. नक्कीच. या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित केला की इच्छुक आपण आहात, आपल्याला उमेदवारी करायची आहे. नक्कीच शिवसेनेकडून नामदार दादासाहेब भुसे यांच्या नेतृत्वात आपल्याला त्या ठिकाणी उमेदवारी करायची आहे आणि यदा कदाचित त्यांनी त्या ठिकाणी काही अडचणी निर्माण झाल्या तरी तुम्ही साहेबांच्या पाठीमागेच भक्कमपणे. आता मी उद्या फॉर्म भरायला चाललेलो आहे, उद्या फॉर्म भरू. 2 तारीखला तुमचं शेवटचं आहे छाननी. साहेबांनी आधी दिलं उभा राहा उभा आणि नाही सांगितलं
बसून तर द्यायचं माघारी. खाली. माघारी मी यायची. माझा एक प्लॉट वाचून देईल परत. नक्कीच नक्कीच. आपण आता उद्या या ठिकाणी परंतु मी मुलाखत देताना एखाद्या भावनेच्या भरात चुकून शब्द वापरला गेला असेल तर मला क्षमा करावी, कारण की मी काही राजकीय नाही. बाळासाहेब ठाकरेंची होती ती की 80% राजकारण 20% समाजकारण. माझं पुरे 100% समाजकारण आहे. राजकारण माझ्या अंगात नाही. म्हणून माझ्या चुकून शब्द काही झाले असतील तर मला माफ करा. मी काही राजकारणी माणूस नाही. आज नक्कीच राजकीय झालो असतो तर तुमच्या चॅलेंजचे मन सांगतो मी आज नगरसेवक झालो असतो, उपमहापौर झालो असतो भांडून तुटून. बरोबर. पण शेवट साहेबांना आम्ही अडचण येऊ देणार नाही. ते आमचं दैवत आहे. नक्की काय सांगायचं. नक्कीच. अप्पासाहेब, एक शेवटचा प्रश्न विचारताना सांगतो की आता तुम्ही या ठिकाणी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करत आहात आणि उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण संपूर्ण निवडणूक प्रचार यंत्रणेला सुरुवात करणार आहात. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी जनतेला नेमके आपण काय आव्हान कराल, काय सांगाल? जनतेला आव्हान एकच की जी व्यक्ती 24 तास सामाजिक कामात तुमच्या कामात येत असेल, मागच्या काही चुक्या केलेल्या आहेत, ज्यांना निवडून दिलेले आहेत, फोन उचलत नाही किंवा काही कामात येत नाही, नुसतं मयतला गेलं नाही, लग्नाला गेले ते विकास काम नाही होत. बरोबर. तर ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले विश्वासाने, आता भांड्यांचा मोठा वाटपचा कार्यक्रम झाला. आमच्या वाड्यात काही जे आता 4 निवडून दिलेले आहेत, त्यातून 2 नगरसेवक आम्हाला चालत नाही तिथं. आम्ही नवीन उमेदवार मागतोय तिथं. आमचे दिलीप बिका बच्छाव आणि एक कोणी बैला आहे हायरे, ते हे 2 उमेदवार आम्हाला चालणार आहे. नवीन उमेदवार नाही, आम्ही ताकद लावून काम करू. कारण की ते जुने उमेदवार द्यायचे, निवडून आल्यावर तिकडे जायचं आणि परत 5 वर्ष इकडे यायचं. माझा सक्त विरोध आहे या गोष्टीला. नाही का मला उमेदवार द्या, परंतु तुम्ही नवीन उमेदवार द्या. हाय चांगले उमेदवार आहेत की जेणेकरून सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे ना. बरोबर. आणखी ते आरक्षण नाही पाहिजे ना, तर बदल झाला पाहिजे. बरोबर. नक्कीच. खऱ्या अर्थाने आज चांगल्या पद्धतीने चर्चा आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून झाली. आपण केलेले विकास कामं असतील, त्याच पद्धतीने आपल्या ज्या काही येणाऱ्या काळामध्ये इच्छा आकांक्षा आहेत निवडणुकी संदर्भात, आणि त्याच पद्धतीने आपण नामदादासाहेब भुसे यांच्या नेतृत्वात जे काही महायुती किंवा शिवसेना या ठिकाणी पॅनल टाकणार आहे त्याच्यामध्ये उमेदवारी करण्याचा आपण इच्छुक आहात, अशी संपूर्ण चर्चा आपली या ठिकाणी झाली. नक्कीच आपण उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहात, तर नक्कीच आपल्याला भरपूर शुभेच्छा प्रबंध महाराष्ट्र न्यूजकडून आम्ही देतो. आणि आपण देखील आपल्या येणाऱ्या जे काही वाटचाली असतील त्याच्यामध्ये आपल्याला यश प्राप्त हो या आपल्या शुभेच्छा देतो. त्याच पद्धतीने आपण जो आज वेळ काढून प्रबंध महाराष्ट्र न्यूजच्या या मुलाखतीमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मी पण प्रबंध न्यूजचं अभिनंदन करतो, आभार मानतो. आजपर्यंत आमचा आवाज लोकांपर्यंत पोच केलेला आहे, त्याबद्दल आम्ही बी तुमचे ऋणी आहेत. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच. नमस्कार. नक्की. धन्यवाद. विलास काका.